महाराष्ट्र विधान सभेचं म्हणजे विधिमंडळाचं म्हणूयात आपण अधिवेशन, पावसाळी अधिवेशन नुकतंच संपन्न झालं आणि ह्या अधिवेशनामध्ये पायऱ्यावर बसून आमदारांनी ज्या पद्धतीचा गोंधळ केला त्याच्यावरची एक टीका सामनामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बोको हराम संघटना तशी ही खोके हराम असं म्हणून ते शब्दच्छल करायची जी सवय आहे उद्धव ठाकरेंना आणि ते टोमणे द्यायची जी सवय आहे त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. आता दोन शब्द याच्यातले महत्वाचे आहेत. खोके म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमदारांचे घोडे बाजार कसा होतो आणि त्यांना कसे पैसे दिले जातात. ह्याच्यामध्ये एका गोष्टीचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून करावा. ते माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांचं प्रत्यक्ष मुख्यमंत्री पद गेलं हे ठेवा बाजूला. पक्षप्रमुख म्हणून तुम्ही सांगा 55 पैकी 40 आमदार बाहेर जात असतील आणि तेही ज्यांना जे सत्तेमध्ये आधी होते, म्हणजे सत्ताधारी पक्ष फुटणे ही फार कमी गोष्ट, कमी वेळा घडलेला आहे. सत्ताधारी पक्ष फुटतोय, एरवी विरोधातला पक्ष फुटतो आणि तो सत्तेमध्ये जातो किंवा सत्तेच्या कोणाबरोबर भागीदारी करतो. या ठिकाणी सत्तेमध्ये असलेले आणि यांच्या मंत्रिमंडळात असलेले बहुतांश मंत्री सगळेच्या सगळे उठले आणि बाहेर गेले. एक दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या पैशातले 2/3 पेक्षा जास्त आमदार जात असतील आणि तरी तुम्ही त्याला खोके हराम आणि खोके कसे घेतले आणि खोके की राजधानी बिहार मी कशी फेल होगी असे शब्द वापरणार असाल ते काय हसायचं का त्याला रडायचं? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने अजूनही परिस्थिती समजून घ्यायला तयार नाही आहात. 2 महिने उलटून गेले. 20 जूनची ही घटना आहे, तेव्हापासून हे सगळं चालू आहे. 30 जूनला प्रत्यक्ष सत्तांतर झालं, जुलैचा महिना गेला, ऑगस्टचा महिना संपत आला आणि अजून एवढं सगळं झाल्याच्यानंतर सुद्धा तुमची वस्तुस्थिती समजून घ्यायची तयारी नाही. एक अख्खं पावसाळी अधिवेशन झालं, तुम्ही तर स्वतः कोरोनाच्या नावाखाली धड अधिवेशन पण घेत नव्हता पूर्ण काळाची. एक निवडणुका त्याच्यामध्ये होऊन गेल्या, पुढच्या निवडणुका घोषणा व्हायची सामाजिक स्वराज्य संस्थांची आता केव्हाही शक्यता आहे, त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. सरकार तडफेनं काम करत आहे. मुख्यमंत्री लोकांना भेटतायत, आपल्याच कार्यकर्त्यांचे नेत्यांचे फोन उचलतायत, वेगवेगळ्या ठिकाणच्या विकास कामाचा सपाटा लागलेला आहे. हे सगळं समजून न घेता तुम्ही जे 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये करू शकलेले नाहीत ते सगळं साचून राहिलेलं डबकं होतं. ते कोरोनाचं निमित्त का असे ना, कोरोनाच्या काळामध्ये देशात इतरत्र निवडणुका झाल्या, इतरत्र सरकारांनी कामं केली, पण हेच एकमेव सरकार असे विश्वातले सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री म्हणून ज्यांना पद भेटलेलं आहे ते ज्यांनी काहीच काम केलेलं नाही ते आता नवीन सरकारला खोको हराम नाशे जे काही टोमणे द्यायला आलेत किंवा खोकेवाले मेरे काय त्याच्या हातावर जसं मेरा बाप चोर है त्या चित्रपटातला डायलॉग तर सांगितलं की मेरा बाप भाऊ सगळे कसे खोकेवाले आहेत असा हातावर लिहून घ्या. काय भाषा चाललेली ही म्हणजे. आणि दुसरीकडून प्रत्यक्ष म्हणजे हे खोके हा शब्द त्यांच्यासारखा शब्दछल करायचा तर इकडं तुम्ही खोके शब्द वापरायलात आणि तिकडं प्रत्यक्ष हिंदुत्वाला धोके तुमच्या धोरणामुळं आणि निर्णयामुळे होत आहेत. आता संभाजी ब्रिगेड बरोबर निवडणुकीसाठी युती करायची जी घोषणा झालेली आहे तो स्वतः बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा मार्ग अवलंबला होता त्याला सगळ्यात मोठा धोका हे कोण त्यांना समजून सांगणार? बाळासाहेबांचं हिंदुत्व हे व्यापक होतं ज्याच्यामध्ये सगळ्या हिंदूच्या 18 पगड जाती होत्या आणि बाळासाहेब हा असा एकच नेता आहे राजकीय संपूर्ण भारतातला की ज्यानं कुठल्याही अतिशय किरकोळ अशा जातीतल्या, किरकोळ म्हणजे संख्येच्या दृष्टीनं म्हणतोय, मला कुठल्या जातीचा अवमान करायचा नाही, ज्या जातीची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे असे सुद्धा माणसं खुल्या मतदारसंघातून किंवा कुठूनही निवडून आणली आणि त्यांना प्रत्यक्ष मोठमोठी पदं देऊन दाखवली. त्याच्या कितीतरी कालखंडाच्या नंतर काहीसं ते श्रेय नरेंद्र मोदींनाच जातं की त्यांनी सुद्धा आदिवासी असो, भटके असो, विमुक्त असो किंवा दलितांमधल्याही काही अशा दुर्लक्षित जाती असो त्यांच्या माणसांना परत दिली आणि त्यांना प्रत्यक्ष सन्मान प्रतिष्ठा देऊन दाखवली. बाळासाहेबांचं ही एवढी प्रचंड मोठी जी त्यांचे विरोधक सुद्धा मान्य करतात की हा एकच नेता असा होता की जो कुठल्याही जातीच्या उमेदवाराला मतदारसंघातून कुठल्याही उभं करून शिवसेनेच्या चिन्हावरती निवडून आणून दाखवू शकत होता. अगदी औरंगाबादच्या खासदाराचं उदाहरण स्वतः शरद पवारांनी सांगितलं, असं म्हणून त्यांनी पुढच्या निवडणुकीत त्यांना पाडायचा सगळा प्रयत्न केला असावा कदाचित, ते पडले ती गोष्ट वेगळी. की त्यांना ज्या दलित जातीमधून ते येतात इथले खासदार औरंगाबादचे आताच्या छत्रपती संभाजीनगरचे सलग 5 निवडणुका त्याच्या आधीचे विधानसभा म्हणजे सलग 1-2 नाही 30-32 वर्षाची ज्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे त्यांची जी जात आहे दलितांमधली अतिशय छोटी अशी, त्याचं कोणाला इथलं किती मतदान आहे असं. पण हा माणूस नेता म्हणून लोकांनी सातत्यानं निवडून दिला बाळासाहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवून. आज जेव्हा उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडची राजकीय युती करत आहेत, हसायची गोष्ट म्हणजे
जी जात मराठ्यांपुरती मर्यादित आहे, मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती जी लढत आलेली होती, एका अर्थाने ते संकुचित आहे. जातीचा विचार हा जी तुमच्या हातात नाही, तुमचं काही कर्तृत्व नाही कुठल्या जातीमध्ये निवडून येण्याचं. जे जातीचं भांडवल करतात ते क्षुद्रवादी आहे असं सातत्यानं मानलं जातं, कारण की त्यांच्या हातातलं ते काहीच नाही गोष्ट. आणि एक म्हणजे विशेषतः जातीवरच्या अन्यायाच्या बाबतीमध्ये फार तर फार SC ST अनुसूचित जाती आणि जमाती यांना बोलायचा नैतिक अधिकार आहे. बाकीच्या कुठल्याही जातीला तशा अर्थाने नैतिक अधिकार उरत नाही हे माहीत असताना सुद्धा. आणि राजकीय संघटना, मराठ्यांची राजकीय संघटना की जेव्हा की महाराष्ट्राच्या स्थापनेपासून प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावर मराठा जातीचे लोक सर्वात जास्त काळ होते ते वेगळी बाब. मंत्रिमंडळात मराठा जास्त होते, पण सातत्यानं गेल्या 60-62 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपूर्णतः मराठ्यांचं वर्चस्व राहिलेलं असताना या मराठ्यांसाठी काम करणारी एक संघटना तिच्याशी तुम्ही राजकीय युती करता, याचा अर्थ काय? स्वतः शिवसेनेमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा नेतृत्व आहे, बहुजन नेतृत्व आहे, ते सातत्याने निवडून आलेले आहेत. असं असताना तुम्हाला अशा एखाद्या जातीवादी संघटनेची युती का करावी वाटते? आणि जेव्हा की ज्या संघटनेने बाळासाहेबांना कशा आणि किती पद्धतीने विरोध केलेला होता तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांच्या समोर आहे ही गोष्ट. अगदी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करायची का तारखेप्रमाणे साजरी करायची हा वाद मराठा संघटना तेव्हाच्या सगळ्या आणि शिवसेना यांच्यामधला होता. शिवसेना सत्तेमध्ये आल्याच्या नंतर तोच पेच निर्माण झाला की तुमची भूमिका तिथीप्रमाणे साजरी करायची होती. महाराष्ट्राच्या सरकारने विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ठराव केलेला होता की ही शिवजयंतीची सुट्टी ही तारखेप्रमाणे असेल आणि तेव्हाच ती साजरी होईल. मग तेव्हा तुम्ही का शेपूट घातली नंतर मग सत्तेत आल्याच्या नंतर? ज्या संभाजी ब्रिगेडशी आणि त्या मराठा सगळ्या संघटनांशी ज्यांनी हे सगळं मोठं प्रचंड मोठं वादळ 57 मोर्चे निघालेले होते आणि सगळं पूर्णपणे शांतता त्यांनी विस्कटून टाकलेली होती, भले ते शांत मोर्चे होते. एवढं सगळं असताना सुद्धा हे तेव्हा शिवसेना सत्तेमध्ये होती भाजप बरोबर ती. आणि अशा सगळ्या ज्यांना उचकवलं होतं शरद पवारांच्या आडून हे सगळे जेव्हा काम करत होते किंवा उलट शरद पवार यांच्या आडून जातीय द्वेष पसरवण्याचं काम करत होते महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मराठेतर अशा पद्धतीचं. आणि त्या संघटनेला तुम्ही आता बरोबर घेऊन प्रतिष्ठा द्यायला लागलात. बरं, दुसरी अतिशय एक व्यावहारिक गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष या संघटनेची राजकीय ताकद काय आहे? संभाजी ब्रिगेड नावाच्या राजकीय जो काही त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे, ज्यांना ते राजकीय जी काही त्यांची ताकद म्हणजे ती प्रत्यक्ष आहे किती? काय सिद्ध केलेलं आहे त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये? मग असं असताना त्यांच्याशी युती करण्याचं नेमकं कारण काय आहे? कशासाठी युती केली ते तर सांगा ना. तुम्ही त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले, त्यात निदान सांगता तरी येत होतं की ते राजकीय पक्ष आहेत, त्यांचे विशिष्ट आमदार आहेत, त्यांच्याबरोबर सत्तेचा तुम्हाला 2.5 वर्ष लाभ झाला, तुम्हाला वैयक्तिक पातळीवरचं मुख्यमंत्री पदही भेटलं. यांच्याबरोबर काय भेटू शकतं, काय भेटणार आहे? 2014ची जी निवडणूक मोदींनी जिंकली त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या निवडणुकीचा एक अस्सल धडा आहे जो अजूनही आपल्याकडचे राजकीय क्षेत्रातले लोक समजून घ्यायला तयार नाहीत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जातीपातीची गणितं मांडल्या जात होती. पिछडे अति पिछडे, मागास अति मागास, वाटेल त्या पद्धतीनं ध्रुवीकरण करून ते नेते पकडून कशा पद्धतीनं राजकीय पक्ष चालवले जात होतं हे माहीत असताना भाजपने ते पूर्णपणे बाजूला ठेवलं, एक नवीन मॉडेल समोर आणलं आणि ह्याच्याशिवाय निवडणुका जिंकता येतात ते स्पष्टपणे दाखवून दिलं. हे एका अर्थाने बाळासाहेबांचं मॉडेल होतं. भले बाळासाहेबांना स्वतःच्या जीवावर कधीही महाराष्ट्रामध्ये 150 आमदार निवडून आणता येईल ती गोष्ट वेगळी, आणि शिवाय मुस्लिमांचं लांगुल चालन करायची काडीची गरज नाही. 2 गोष्टी ज्या बाळासाहेबांनी ज्या शिवसेनेसाठी वापरलेल्या होत्या, प्रत्यक्ष काही प्रमाणात सिद्ध करून दाखवल्या होत्या, तीच गोष्ट नरेंद्र मोदींनी अमित शहानी 2014च्या नंतर संपूर्ण भारतभर आणि विशेषतः ज्याला हिंदी पट्टा म्हणतात त्या हिंदी पट्ट्यात करून दाखवली. हे समोर असताना तुम्ही परत उलट फिरून म्हणजे त्या विधिमंडळाच्या पायऱ्यावरती गाढवावर बसलेले आदित्य ठाकरे उलट्या दिशेने निघाले असं जे दाखवलेलं चित्र तसं झालेलं आहे. तुम्ही परत उलट्या दिशेने निघाले. ज्या हिंदुत्वाची दिशा व्यापक अर्थाने बाळासाहेबांनी राजकीय याच्यासाठी पकडलेली होती आणि त्याचा फायदा राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला झाला होता, त्याचा सगळ्यात पहिला तोटा तर तुमच्यामधून एवढा मोठा घटक बाहेर पडला म्हणण्याच्या पेक्षा तुम्हीच बाहेर राहिला त्याच्यातले. ते तर अजून त्याच मूळ हिंदुत्वाची चिटकून आहे. तुम्ही बाहेर राहिले त्याच्यामधून आणि त्याच्यातून सावरण्याच्या ऐवजी तुम्ही परत तीच चूक करत आहात. संकुचित जातीवादी छोटे छोटे जे पक्ष आहेत किंवा ज्यांना जाती पुरतात क्षुद्रवादी विचार करायचा आहे, मी शब्द जाणीवपूर्वक हा वापरतो आहे. मराठा सगळ्या जातीच्या संघटना, सगळ्या जातीच्या, फक्त मराठाच नाही, सगळ्या संघटना ह्या क्षुद्रवादी आहेत.
फक्त आणि फक्त दलित आणि भटके विमुक्त SC ST ना एक नैतिक अधिकार आहे त्यांच्या जातीवर झालेल्या अन्यायाचा परिमार्जन करण्याच्या दृष्टीने. इतरांनी तो विचार करावा आणि त्यांनी करावा, बाकीच्यांना नाही. आणि त्यांना अशा पद्धतीची राजकीय जर तुम्ही प्रतिष्ठा देणार असाल तर ते तुम्ही स्वतःला फार मोठ्या प्रमाणात स्वतःची राजकीय हानी करून घेत आहात. कारण की इतर पक्षामध्ये प्रत्यक्ष मराठा नेतृत्व आहे. तुम्ही जरी उद्या मराठा संघटनाशी युती केली असली त्याचा अर्थ असा होत नाही की मराठा मतदार फक्त तुमच्याकडे जाईल म्हणून. ज्यांनी कोणी यांना सल्ला दिला असेल आणि त्याच्यावरून तुम्ही हे जे खोके हराम, बोको हराम सारखे खोके हराम शब्द वापरून अग्रलेख लिहितात, तुमची ती बुद्धी तुम्हालाच लखलाप. याच्यातून कुठलाही राजकीय फायदा तर सोडाच, परत म्हणजे बुडत्याचा पाय खोलात म्हणण्याची आता बुडत्याचा पाय पाताळात असं म्हणायची पाळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट ज्याला म्हणता येईल त्याच्या दृष्टीनं आता दिसते आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.